दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, कॅन्डल्स, सेंटेड कॅन्डल्स आपण नेहमीच आणत असतो. पण याचबरोबर आपण मातीचे आपले पारंपरिक दिवेसुद्धा वापरले पाहिजे. आता हे मातीचे दिवेसुद्धा कुठल्याही सुपरमार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतील. पण तिथून न घेता हे मातीचे दिवे अगदी रोड साईड बसलेल्या व्यक्तींकडून घ्यायचे. आपल्या या छोट्याशा खरेदीमुळे त्यांचीही दिवाळी आनंदात जाईल. त्यांनाही 4 पैसे मिळतील आणि तेही आपली दिवाळी आनंदात आणि सुखात साजरी करू शकतील. तर असे काही दिवे मी सुद्धा आणलेत बरं का. आता तेच थोडेसे पेंट करण्याचं काम चाललंय. हा दिवा मला खूप आवडला होता. खाली एक स्टँड आहे, वरती पणत्या आणि त्याच्यावरती असा सुंदरसा कलश आहे. तर हा मी छानपैकी पेंट करून घेतला. खालच्या स्टँडला आणि पणत्यांना ब्लॅक कलर दिला आणि वरती कलशाला येल्लो, ग्रीन आणि ब्राऊन कलर दिला. इथे मला थोडा अँटिक लुक द्यायचा होता, त्यामुळे कॉपर कलरची ही जी पावडर आहे ती इथे मी वापरत आहे. ही ड्राय पावडर अशा प्रकारे बोटावर घ्यायची आणि अलगद पंतीच्या डिझाईनवरून फिरवायची. असं केल्यामुळे बघा ती डिझाईन आणखी सुंदर, आणखी उभारून दिसते. कलशावरती सुद्धा अशाच प्रकारे कॉपर पावडर लावून घेतली. कॉपर पावडर वापरल्यामुळे इथे लुक बघा किती सुंदर दिसतोय ते. पानांवर मला ग्रीन कलरचं ग्लिटर स्टिक करायचं होतं, पण फेविकॉल लावल्यावर ते चांगलं दिसेल की नाही याच्याबद्दल मी शुअर नव्हते. म्हणून इथे पुन्हा एकदा ग्रीन कलरचा एक कोट देऊन त्याच्यावरती ग्लिटर भुरभुरवून घेतलं. अशा प्रकारे टाकल्यामुळे ग्लिटर तिथे स्टिक पण झालं आणि कलरही खूप छान दिसत होता. कलर ओला असतानाच त्याच्यावरती ग्लिटर स्टिक करायचं म्हणजे ते छान स्टिक होतं. अशा प्रकारे छान फिनिशिंगने ग्लिटर स्टिक करून घेतलं आणि त्यानंतर रेड कलरने खालच्या कलशावर स्वस्तिक आणि थोडेसे त्रिकोण काढून घेतले आणि अशा प्रकारे तयार केलं हे दिव्याचं स्टँड. याच्याबरोबरच मी आणखी काही पणत्यासुद्धा आणल्या होत्या. त्या मला अशाच खूप सुंदर दिसत होत्या, त्यामुळे त्यांना जास्त काही करायचं नाही असं मी ठरवलं. फक्त मधल्या साईडला व्हाईट पेंट देऊन थोडंसं वारलीसारखं डिझाईन केलं आणि त्यातले जे एम्बलिशमेंट होते ते थोडेसे हायलाईट केले. अशा प्रकारे मी सगळे दिवे पेंट करून ठेवलेत. आता दिवाळीच्या दिवशी दाखवेल तुम्हाला कसं मी डेकोरेट करते.